तर ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवासाची दृश्य आपण पाहतोय। या दरम्यान ठाकरे आणि फडणवीसांमध्ये चर्चा होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय। या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाची ही दृश्य आपण पाहतोय। एकीकडे अधिक अपडेट आपण घेणार आहोत। विधान भवनाच्या परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी देखील उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकाच लिफ्टमधून या ठिकाणी प्रवास केल्याचं दिसतंय। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत। विनायक, पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस, विरोधक आक्रमक बनलेले आहेत, मात्र दुसरीकडे आपण पाहतोय चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरेंची भेट, तर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास। सागर बरोबर आहे। विधान परिषदेचं कामकाज जे आहे ते सुरू होत होतं आणि तेव्हा ग्राउंड फ्लोअर वरून तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस जे आहे ते एकाच ठिकाणी लिफ्टच्या वेटिंग मध्ये असलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर एकाच लिफ्टने प्रवास करत वरती सभागृहात गेलेले आपल्याला दिसून आलेले आहेत। सकाळी आपण जर पाहिलं तर चंद्रकांत पाटील यांचे सुद्धा काही व्हिडिओ जे आहेत ते पेढा किंवा चॉकलेट घेताना आता उद्धव ठाकरेंसोबतचे आलेले होते आणि त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला पाहायला मिळतो। त्यामुळे एकीकडे आपण जर पाहिलं तर विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या उभे अधिवेशनात ठाकलेले आहेत, तर दुसरीकडे अशा पद्धतीनं व्हिडिओ जे आहे ते जुने दोन हे मित्र आहेत त्यांचे समोर येताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी चर्चा विधान भवनात सुरू झालेली आहे की पुन्हा एकदा यांच्या मिलनाची नांदी आहे की काय, अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। नक्कीच विनायक, अवघ्या 2-3 महिन्यांवर आता विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठा फायदा, मात्र महायुतीला झटका। या सगळ्या पार्श्वभूमीवर कुठेतरी हे मनोमिलन होताना दिसतंय का? चंद्रकांत पाटील यांनी स्वतःहून जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। अरे बाबा, तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। चंद्रकांत पाटील हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले, त्यावेळी त्यांनी अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। तर चंद्रकांत पाटील आणि उद्धव ठाकरे यांचा संवाद देखील यावेळी झाला। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे विधान भवनाचं परिसरामध्ये विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले होते आणि एकाच लिफ्टमधून त्यांनी प्रवास केलेला आहे। तळमजल्यावरून दुसऱ्या फ्लोअरवर जाण्यासाठी हे दोघंही वेटिंगवर होते, मात्र ज्यावेळी लिफ्ट आली त्यावेळी एकाच लिफ्टमधून या दोनही नेत्यांनी वरपर्यंतचा प्रवास केलाय। त्यामुळे एकीकडे टीका टिप्पणी आपण पाहतोय, लोकसभा निवडणुकीच्या पूर्ण प्रचारामध्ये जोरदार टीकास्त्र या दोन्ही नेत्यांनी एकमेकावर डागलेलं होतं, मात्र कुठेतरी विधान भवन परिसरामध्ये हे चित्र आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टमधून प्रवास। तर चंद्रकांत पाटील हे देखील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले होते। चंद्रकांत पाटील हे स्वतःहून उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले, त्यावेळी अंबादास दानवे आणि अनिल परब हे देखील उपस्थित होते। तर अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देखील चंद्रकांत पाटील यांनी दिल्या। महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही दोन दृश्य आपण पाहतो। आज अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे आणि त्यामध्ये भाजप नेते आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यामध्ये काहीसं खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते। थेट आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, सगळ्यात आधी एक दृश्य ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकाच लिफ्टमधून प्रवास। निखिला बरोबर आहे। विधान परिषदेचं कामकाज जे आहे ते 12 वाजता सुरू होणार होतं। ग्राउंड फ्लोअर वरून तिसऱ्या मजल्यावरती जायचं होतं आणि तेव्हा आपण जर पाहिलं तर हे दोन्ही प्रमुख नेते जे आहेत ते लिफ्टच्या इथे एकत्र आले आणि त्यानंतर एकाच लिफ्टने दोघांनी प्रवास करत वरती सभागृहात गेले पाहायला मिळाले। सकाळपासून आपण चंद्रकांत पाटील यांचे काही व्हिडिओज जे आहेत ते पाहिले उद्धव ठाकरेंसोबत आणि आता हे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे हे व्हिडिओ जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। कुठेतरी लिफ्टमध्ये जात असताना त्यांच्यामध्ये हास्य जे आहे ते दोघांमध्ये पाहायला मिळत होता आणि त्याचप्रमाणे चर्चा सुद्धा दोघांमध्ये सुरू असलेली आपल्याला नक्कीच विनायक, आणि दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजप नेते आणि ठाकरे गटाचे नेते यांच्यामध्ये काहीसं खेळीमेळीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय। योगायोग पहा की विधान भवनामध्ये जात असताना उद्धव ठाकरे फडणवीस एकाच लिफ्टमधून इथे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लिफ्टच्या जवळ उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये काहीसा संवाद देखील झालेला आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये साधारणतः हा संवाद कुठेतरी तुटल्यासारखा झाला होता। कधीच फडणवीस आणि उद्धव ठाकरे कुठल्याही कार्यक्रमात सुद्धा एकत्र आले नव्हते किंवा त्यांच्यामध्ये कोणताही संवाद झाला नव्हता। एक काळ असा होता की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले होते की उद्धव ठाकरे माझा फोनही घेत नव्हते आणि अशा वेळेला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा लिफ्ट जवळ का असेना, मात्र हा पहिला संवाद या ठिकाणी घडलेला आहे। एकाच लिफ्टमधून या दोन्ही नेत्यांनी प्रवास केलेला आहे।
भलेही ठाकरे आणि भाजप यांची युती राहिलेली नसली तरी सुद्धा आज राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणामधली ही थोडीशी एक वेगळी दृश्य आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्टमधून सुरू झालेला हा प्रवास। नक्कीच तर राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा हा पहिलाच दिवस। यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झालेले देखील पाहायला मिळाले। मात्र विधान भवनाच्या आतलं हे चित्र काहीसं वेगळं आहे, कारण उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे एकेकाळचे सहकारी मधल्या काही काळापुरते ते विभागले गेलेले होते। आज मात्र विधान भवन परिसरामध्ये हे दोन्ही नेते एकत्र प्रवास करताना दिसतात। तर चंद्रकांत पाटील यांनी विधान भवनामध्ये आवर्जून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि भेटीदरम्यान अनिल परब यांना चंद्रकांत पाटील यांच्याकडून ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले आपल्या सोबत आहेत। भरतजी, स्वागत तुमचं। वेगळी दृश्य आहेत। एक तर चंद्रकांत पाटलांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली, दुसरीकडे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचा एकाच लिफ्ट मधला प्रवास कसं पाहता?